वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, हो श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आज तिसरा दिवस कथेचा आपल्या आज खऱ्या अर्थानं आपल्याला गोरक्षनाथांचा जन्म बघायचा आहे। पूर्ण केला मनोरथ या न्यायाप्रमाणे अखिल ब्रह्मचालक असणारा भगवान परमात्मा श्रीकृष्णारायणाच्या साक्षीनं नेम आहे। बाबाजी सांगायचे नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, असा या परिवाराचा नित्य नियम आहे। कथेक जात असताना पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं नवनाथ शक्ती इतकी महातत्वज्ञानानं भरलेली आहे, त्यामध्ये असणारे खऱ्या अर्थानं आज आपल्याला गोरक्षनाथांचा जन्म
गोरक्षनाथांच्या जीवनामध्ये गुरुभक्ती कशी होती, गुरुभक्तीचं महत्व काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहिलं प्रथम जात असताना आदिप पर्वकाळाची साधना मिळवित असताना सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ मात्र त्या ठिकाणी तीर्थयात्रा करू लागले. आणि तीर्थयात्रा करीत असताना त्या ठिकाणी एक प्रत्येक मुखामध्ये शाबरी तत्वाचं जे ज्ञान आहे, शाबरी विद्याचं भक्तिमयाचं वातावरण जे आहे, आदिमाया जगदंबा आदिमाया सप्तशृंगीनं त्या ठिकाणी देत असताना मातेचं दर्शन घेतलं. आणि मातेचं दर्शन घेत असताना तीर्थयात्रा सुरू झाली. आणि तीर्थयात्रा सुरू होत असताना करत 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 चंद्रगिरी या गावात मध्ये जाऊन पोहोचले. कोण? मच्छिंद्रनाथ. चंद्रगिरी गावामध्ये पोहोचत असताना त्या ठिकाणी एक महान योगी आलेला आहे, जपी आई, तपी आई. चंद्रगिरी गावामध्ये जाऊन पोहोचत असताना भरमती चालू असताना त्या ठिकाणी भगवंतांना विषयी ओढ लागलेली होती. मच्छिंद्रनाथांना भगवंता विषय लागणारी ओढ लागत असताना सांगितलं, प्रभू, तीही मनामध्ये होती. चंद्रगिरी गावात जात असताना मच्छिंद्रनाथांनी सुद्धा यातना सांगितली. आणि मच्छिंद्रनाथ मात्र त्या ठिकाणी एका ब्राह्मणाच्या घरामध्ये जात असताना त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या घरामध्ये जर जात असताना घरापाशी गेले, सांगितलं, माते भिक्षा मागे. पुन्हा शब्द केला, अलक निरंजन आदेश. अलक निरंजन म्हटल्यानंतर माते माय भिक्षा वाढली पाहिजे. कोणीतरी योगी या ठिकाणी आलेला आहे, घरापाशी भिक्षा मागत आहे. महात्मा त्या ठिकाणी आहे. भिक्षा मागत असताना त्या घरातील ब्राह्मण म्हणजे त्याची बायको त्या ठिकाणी येत असताना तिचं नाव आहे सरस्वती. भिक्षा घेऊन आली. आणि भिक्षा आणल्यानंतर सांगितलं, माते तू मनापासून तनापासून या ठिकाणी भिक्षा देत आहे का? ती योगी आहे, महात्मा आहे, हट्ट योगी, सिद्ध योगीची साधना मिळवित असताना सांगितलं, माते तू मनापासून भिक्षा दिलेली आहे का? तू दुखी का आहे? दुःख होण्याचं कारण काय आहे? तू आम्हाला सांगितलं तर बरं होईल. त्या वेळामध्ये अनेक रूपाची साधना मिळवित असताना सांगितलं, साधना करीत असताना सुद्धा त्या ठिकाणी सरस्वतीनं मच्छिंद्रनाथांचं रूप बघितलं. तेजस्वी आहे, जटा वाढलेला आहे. तेजस्वी जटा वाढलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी भिक्षा दिली. आणि मच्छिंद्रनाथांनी अंतर स्वभावानं ओळखलं, माते तू भिक्षा दिली, पण तुझ्या पोटी मात्र एकही संतान नाही, मुलबाळ नाही, तू दुःखी आहे. सरस्वती म्हणाली, भिक्षा दिली इथपर्यंत बरोबर, पण अंतःकरणानं मी दुःख आहे बर का. माझ्या अंतःकरणानं मी तुम्हाला भिक्षा दिली महाराज. भिक्षा देत असताना ती भिक्षा वाढली, पण मन भरून आलं. ती यातना, ते दुःख माझ्या मनामध्ये आहे. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, माय तू तर भिक्षा देशील इथपर्यंत बरोबर, पण अंतःकरणामध्ये तुझं दुःख दिसतं मला. आणि त्या भिक्षेचं मी तुला या ठिकाणी अनेक रूपाचा अनुभव तुला देऊ शकतो. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, काळजी करू नको. मच्छिंद्रनाथांनी आपल्या झोळीतून त्या ठिकाणी हातामध्ये भस्म धारण केलेलं आहे. आणि सरस्वती मातेला सांगितलं, धर हा भस्म हातामध्ये धर. आणि झोपत्या वेळामध्ये त्या ठिकाणी 2 टाइम तो भस्म घ्यायचा आहे. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, काळजी करू नको, 12 वर्षानं मी पुन्हा येईल आणि तुला या भस्माची ताकद तुला त्यावेळेस मी परत विचारेल. उदी काढली, देवतांचं नामस्मरण केलं आणि ती उदी सरस्वतीच्या हातावर ठेवली. सरस्वतीला सांगितलं, ऐक,
झोपेच्या वेळेमध्ये सेवन करून मग झोप. तेजस्वी या उदीपासून तुला तेजस्वी बाळ तुझ्या उदरी जन्माला येईल. 12 वर्षांनी मी परत येईल. आल्यानंतर बाळ पुन्हा घेऊन जाईल. तोपर्यंत बालकाचा तू सांभाळ कर. आईच मायेची सांग महाराज म्हणता लेकुराची हित वाहे माऊली. ऐसी कळवळ्याची जाती, 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 ऐसी कळवळ्याची जाती. करीला भावीना प्रीती, 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 करीला भावीना प्रीती. ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची भिक्षा मागत असताना उदी दिली. चिंता करू नको तू. 12 वर्षांनी मी परत येईल आणि गोड असं तुझ्या पोटी असणार या ठिकाणी विभूती पासून गोंडस बालक त्या ठिकाणी जन्माला येणार. त्यांचा सांभाळ कर. दुसरा तिसरा कोणी नाही तर नवनारायण पैकी एक ते नाथ म्हणजे नवनारायणचा अवतार आहे बरं का. ती उदी दिली सरस्वतीनं. लगेच सेवन न करता ती हातामध्ये ठेवली आणि हातात ठेवल्यानंतर अनेकांना प्रश्न पडत असतो. विचार केला सायंकाळी सेवन न करायची. आजूबाजूला सरस्वतीच्या त्या ठिकाणी महिला मंडळ बसलेले होत्या. काही महिला मंडळांच्या मनामध्ये आलं ग सरस्वती दुपारी 1 वाजला कोणीतरी जोगी तुझ्या दारामध्ये आला होता. महात्मा त्या ठिकाणी आहे. संन्यासाचा वेश धारण करीत असताना हातामध्ये चिमटा धारण कोण आलं होतं? दुसरं तिसरं कोण नाही. एक महात्मा आला आणि ती विभूतीची पुडी माझ्या हातामध्ये दिली. बायांनी सरस्वतीला सांगितलं बाई तू दुपारी कोणीतरी एक साधू महात्मा त्या ठिकाणी भगवे कपडे घातलेला आला होता. त्यानं मला विचारलं माय तुझी खूप दुःखी आहे. माते तू खूप दुःखी आहे म्हणून मी त्यांना माझ्या मनातला जो संकल्प आहे तो सांगितला. त्या साधूनं मला उदी दिली आणि ती खायला लावली. शेजारच्या बाया बोलू लागल्या डोक्यावर जर परिणाम झाला असेल तुझा. सरस्वतीला बोलू लागल्या तुझ्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. जर संत मंत साधूंनी जर त्या ठिकाणी विभूती देऊन असं कुठं पोरं होत असतात का? खाऊ नको दे ती फेकून. त्यावेळेस सरस्वतीला ती पटलं. घरात दारात पाय टाकायचा तो भस्म सरस्वतीनं उखाड्यामध्ये टाकला. डबल 12 वर्ष झाले. 12 वर्षानं मच्छिंद्रनाथ परत आले आणि येत असताना महाराज म्हणता आदेश बोल बाबा आदेश बोल. आदेश बोल बाबा आदेश, 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 आदेश बोल बाबा आदेश. कोण देशाचा योगी, कोण देशाचा योगी, अलग निरंजन बोलते रे, अलग निरंजन बोलते रे. आदेश बोल बाबा आदेश, 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 आदेश बोल बाबा आदेश. कोण देशाचा लय हा योगी, अलग निरंजन बोलते रे. कोण देशाचा लय हा योगी, अलग निरंजन बोलते रे.
बोल बाबा आदेश आदेश 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 बोल बाबा आदेश सर्वांनी हात वरती करायचे. नवनारायणाचा अवतार अवतार घेतलाय धरणीवर आले उद्धारया भक्त जना व बोला अलग निरंजन आले उद्धारया भक्त जना व बोला अलग निरंजन आले उद्धारया भक्त जना बोला अलग निरंजन आले उद्धारया भक्त जना बोला अलग निरंजन हाती घेऊन या चिंता काकेत घेऊन या डोळी भस्म लावून या भाळी व बोला अलग निरंजन भस्म लावून या भाळी व बोला अलग निरंजन भक्त घेऊन या मनाची काठी पायी येते नाथाच्या भेटी भक्त घेऊन या मनाची काठी पायी येते नाथाच्या भेटी जात चाले नाथाचे बोला व बोला अलग निरंजन नाथ बोला चाले बोला व बोला अलग निरंजन पवना नदी रंगाच्या काठी भक्तिनाथाची यात्रा मोठी पवना नदी रंगाच्या काठी भक्तिनाथाची मोठी बोलत व बोला अलग निरंजन बोला बोलत व बोला अलग निरंजन बोला अलग निरंजन बापाचा बाप मग शिवबान मला तो बापाचा बाप मग शिवबान मला बापाचा बाप जीवन मला हो बापाचा बाप जीवन मला होती माझी जाऊन शपथ घेतली सणा जाती जन कल्याणाची शिकवणा जगत गुरु तुकोबाजी जन कल्याणाची शिकवणा जगत गुरु तुकोबाजी पूर्ण माझ्या स्वराजान या तरुण दडान पूर्ण माझ्या स्वराजान या तरुण दडान बापाचा बाप मग शिवबान मरे तो बापाचा बाप मग शिवबान मरे
चंद्रगिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथ पोहोचले. मच्छिंद्रनाथ महाराज त्यांच्या घरी गेले. 12 वर्षापूर्वी ज्या सरस्वतीला उदी दिली ना, भिक्षांतीही अलग निरंजन माते. आणि ज्यावेळेस सरस्वती बाहेर आली आणि सरस्वतीनं कळलं की हा तो योगी, हा तो महात्मा, त्यानं 12 वर्षापूर्वी मला या ठिकाणी विभूती दिली होती. 12 वर्षापूर्वी विभूती देत असताना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, माय कुठे आहे मुलगा, दाखव मला. सरस्वती बोलू लागली, अरे बाबा मुलगा काही झाला नाही. मच्छिंद्रनाथ क्रोधित झाले आणि सांगितलं, असं का बोलते तू? विभूती तुला दिली, तू म्हणती मुलगा झाला नाही. साधा सुद्धा भस्म नव्हता तो, 9 नारायणपैकी एक नारायणाचा जन्म होणारा तो, म्हणजे त्या ठिकाणी तो भस्म कुठं आहे तू मला सांग. तो भस्म तुम्ही मला दिला इथपर्यंत बरोबर, पण शेजार पाजारी असणाऱ्या महिलांनी मला सांगितलं, अशी जर विभूती जर खाल्ल्यानं साधू संतांनी जर विभूती दिली, अशानं कुठं पोरं होत असतात का? मग ती विभूती मी घेतली, ती उखाड्यामध्ये टाकून दिली. त्याच वेळामध्ये मच्छिंद्रनाथ बोलू लागले, ती टाकली कुठं तू मला सांग. ऐकता सरस्वती घाबरली, म्हणाली, महाराज माझ्या ध्यानात आहे, तो भस्म मी विभूती कुठं टाकली तो माझ्या ध्यानात आहे. मच्छिंद्रनाथ, सरस्वती आणि सर्व सज्जन मात्र त्या ठिकाणी जात असताना, जिथं आयुष्याची साधना मिळवित असताना जवळच एक उकिरडा होता. त्या उकिरड्यामध्ये गौराचा ढीग होता. महाराज इथं मी तर त्या ठिकाणी ती उदी टाकलेली आहे. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा आवाज दिला. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, आदेश अलग निरंजन. त्याच वेळामध्ये, महाराज मी तुमची वाट बघत आहे, महाराज मी तुमचा गोरक्ष आहे, मी तुमची वाट बघतो. हो गुरुदेव मला बाहेर काढा, हो गुरुदेव मला बाहेर काढा. त्याच वेळेस सगळी जिकडं पाहावं तिकडं लखलखीत असा प्रकाश पडला आणि गोरक्षनाथ महाराजांचा जन्म झाला. त्या सरस्वतीला फार दुःख झालं. साधू संतांवर विश्वास ठेवला नाही तर तिला दुःख भोगावं लागलं, दुःखाची यातना. आणि मग मच्छिंद्रनाथांची पाय धरायला लागली, महाराज आज तुमचा विश्वास ठेवला नाही, काही करा. परंतु पुढे जात असताना महाराज म्हणतात की भाऊ ती विनवणी करू लागली, महाराज माझी फार मोठी चूक झाली, इतकी मोठी चूक झाली. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, तू माझ्या भस्मावर जर विश्वास नसेल ना, काही खरं नाही. म्हणून जीवनामध्ये आपल्या इकडं तीच तर आहे बरं का. कोणी भस्म अनेक त्या ठिकाणी बघा, बरेच भाविक भक्त सज्जन बालगोपाल येतात, भस्म नेतात. ऐकणे पहिल्यांदाही तुम्हाला कथेमधून सांगितलं, आताही सांगतो दादा. हो, मच्छिंद्रनाथांचं ज्या ठिकाणी नवनाथांचं अधिष्ठान आहे ना, कर्माची यातना आहे ना, अधिष्ठानाची प्राप्ती मिळवित असताना धनाची प्राप्ती मिळवली, पण जीवनामध्ये महाराज म्हणतात ते सुख नाथांच्या चरणापाशी आहे बरं का. नाथांच्या चरणापाशी ते सुख आहे. आणि नाथांच्या चरणापाशी सुख मिळवण्याकरता दादा हो, ग्रह असो, भूत असो, पिचाच असो, कसंही काही असलं, महाराज म्हणतात सर्वांचा धपाटा सपाटा करणारा नाथ बाबा बस. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. ते योगी आहे. मग सरस्वतीला दिलेला भस्म
धर्म यातना मिळवित असतात. म्हणून नाथ संप्रदाय असेल, अनेक संप्रदाय आहे, पण जीवनामध्ये एक लक्षात असू द्या दादू, सर्वात उच्च पदाला जर असेल तर वारकरी संप्रदाय, आणि दुसऱ्या पदाला जर असेल तर नाथ संप्रदाय ध्यानात असलं पाहिजे. कारण का लावून मृदुंग श्रुती टाळ घोष आणि शिव ब्रह्मरस आवडीने महाराज म्हणतात. आणि ही परंपरा आदिनाथ गुरु सखल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी गेला, गोरक्ष वळाला गहिनी प्रती, ही परंपरा तिथून आलेली. मग जीवनामध्ये जात असताना वाकर रूपाची यातना भोगली आणि त्याच रूपामध्ये साधना मिळवित असताना दादा हो, म्हणून प्रत्येकानं विश्वास ठेवला पाहिजे. नाही तर विश्वास बसतो, बाबाजी सांगायचे दादा हो, विश्वास बसतो, अनुष्ठान असेल, जप तप अनुष्ठान असेल, घडीभर विश्वास बसतो पुन्हा बाजूला सरकतो, हे की नाही. मग त्याकरता मनामधूनच विश्वास पक्का असला पाहिजे. न होणार काम नाथ बाबा करते, न होणार काम राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी करते. पण आपला भाव जर तसा असला, भाव जर अंगलमंगळ असला तर आपल्याला आशीर्वाद सुद्धा टंगलमंगळ असतो बरं का. म्हणून त्याकरता भाव पक्का असला पाहिजे. देव शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मने देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, नाही रे. दक्षिणेचा देव त्याला वगरच भेव, देव त्याला वगरच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला सोनारच भेव, चांदीचा देव त्याला सोनारच भेव, हो मातीचा देव त्याला पाण्याच भेव, देव त्याला पाण्याच भेव, हो लाकडाचा देव त्याला सुताराच भेव, लग्नाचा देव त्याला डुंगराचा भेव, देव अशाने पावायचं नाही रे, देव अशाने पावायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशाने पावायचं नाही रे, देव अशाने पावायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नवनाथ महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय. गीत असताना मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी उखाड्यापाशी गेले, सांगितलं. गोरक्षनाथ मात्र आत बाहेर त्या ठिकाणी आतून आवाज देता, गुरुदेव मी तुमची वाट बघत आहे. हो गुरुदेव, मी तुमची वाट बघतो. सगळीकडे लख असा प्रकाश पडलेला गोरक्षनाथ महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला. सरस्वतीला फार दुःख झालं. सरस्वतीनं त्या ठिकाणी विचार प्रवृत्तीची साधना मिळवित असताना सांगितलं, आपण फार मोठी चुकी केली. संतावर महात्म्यावर विश्वास ठेवला नाही, तिला ते दुःख भोगावं लागलं. तसं विनवणी करू लागत असताना महाराज माझी चूक झालेली आहे. मच्छिंद्रनाथाने सांगितलं, तू माझ्या भस्मावर विश्वास ठेवला नाही. पुढे जात असताना तुला तुझ्या कर्माचं फळ भोगावं लागेल. किंवा महाराज म्हणता, ज्या जीवनाची सार्थिक जी यातना भरवित असताना, किंवा महाराज म्हणता आगे आगे गोरख जागे, नाही किंवा प्रत्येक शब्दाला महत्व दिलेलं आहे. आणि मग कवितात मनात सांगितलेलं काय महाराज गुरु सांगतात, अरे ललकारी ललकारी देऊनी ललकारी, अरे ललकारी ललकारी देऊनी ललकारी, अन देऊनी ललकारी न बाबा पाहू
बाबा मच्छिंद्रनाथ निघाले फेरीला निघाले फेरीला बाबा गोरक्षनाथ निघाले फेरीला शिव गोरक्षनाथ निघाले फेरीला बाबा मच्छिंद्रनाथ निघाले फेरीला निघाले फेरीला बाबा मच्छिंद्रनाथ निघाले फेरीला हातात घेऊन चिमटा बाबा निघाले फेरीला हातात घेऊन चिमटा बाबा निघाले फेरीला हातात घेऊन घोडी बाबा निघाले फेरीला हातात घेऊन घोडी बाबा निघाले फेरीला शिव गोरक्षनाथ निघाले फेरीला बाबा मच्छिंद्रनाथ निघाले फेरीला शिव गोरक्षनाथ निघाले फेरीला बाबा मच्छिंद्रनाथ निघाले फेरीला शिव गोरक्षनाथ निघाले फेरीला बाबा मच्छिंद्रनाथ निघाले फेरीला बाबा गोरक्षनाथ निघाले फेरीला बाबा गोरक्षनाथ निघाले फेरीला भगवे कपडी वाळो भगवे कपडी वाळो भगवे कपडी भगवे कपडी वाला चला पुढे येऊ द्या चला हो खरे शिवाचे आहे भक्त अनंत नाही रक्त खरे शिवाचे आहे भक्त नाही कोणाशी जमले दुसर अंतरात केलंय पवित्र नाही चालत चंद्र मंत्र बुद्धावताळे गमणी घालवणार भगव्या कपडी वाला भगवंताल फिरणार रात भगव्या कपडी वाला 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 कपडी वाला ऋषिकेश शरणाला चला होणार भगव्या कपडी वाला गणेश शरणाला चला होणार भगव्या कपडी वाला भगव्या कपडी वाला भगव्या कपडी वाला रपडा करी दया दुधाचा रपडा असं कसं देवाचं देव टेकडा देव एका पायाने लकडा असं कसं देवाचं देव टेकडा देव एका पायाने नवनाथ महाराज की है।
गुरुभक्ती सज्जना व आपल्या गुरुभक्तीची किती श्रेष्ठ आहे हे पाहायचं होतं. आपण जीवन तर जगत असतो, जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय गुरु त्या ठिकाणी महाराज म्हणतात प्रत्येकाला गुरु सांगितलेले आहे. आता अनेक प्रकारचे गुरु सांगितले. काही त्या ठिकाणी जात असताना बाबाजी सांगायचे बाबांनो गुरु आहे, काही श्री गुरु आहे, काही सद्गुरु आहे, काही जगद्गुरु आहे. मग जगद्गुरु असती, जगद्गुरु फक्त एकच होऊन गेले, ते म्हणजे आमचे जगद्गुरु तुकोबार आहे. दत्तप्रभूनं 24 गुरु केले. गोरक्षनाथ जीवनामध्ये मच्छिंद्रनाथांना गुरु करून घेतलं. त्याग मोठा होता, त्यागाची यातना मोठी होती. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा बाबाजी सुद्धा सांगायचे की बाबांनो प्रत्येकाला गुरु असला पाहिजे, है की नाही. बाबाजी सांगायचे गुरु करारे बळकट त्याच्या धरावं मनगट, है की नाही. म्हणून प्रत्येकाला गुरु असला पाहिजे. गुरु असावा, कारण गुरु आपल्याला वेळोनवेळ मात्र त्या ठिकाणी मदत करीत असतात. गोरक्षनाथ महाराज मात्र त्या ठिकाणी अरण्य जंगलामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ अधिष्ठान मिळत असताना जपी आहे, तपी आहे, योग्य आहे, महात्म्य आहे आणि देत असताना गोरक्षांना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ सांगितलं गोरक्षा अरे जा भिक्षा मागण्याकरता जा. गोरक्षनाथ महाराज मात्र त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता जाऊ लागले. पण एका ब्राह्मणाच्या घरी पितृ शूर म्हणजे पितृवचन त्या ठिकाणी जात असताना पित्र चालू होते, अन्नदान चालू होतं. गुरु गोरक्षनाथांनी जावं आणि आवाज द्यावं, आलाप निरंजन आदेश भिक्षा वाढमाय. आणि भिक्षा वाढमाय म्हटल्यानंतर त्या घरामधून ब्राह्मणाची बायको बाहेर आली आणि तिनं पाहिलं तेजपूर्ण असं गोड बाळ त्या ठिकाणी बाहेर पाहिलं. तिनं तेवढा विचार केला, पक्वान होता आणि ते पक्वान झोळीत टाकलं, झोळीमध्ये टाकलं. गुरु गोरक्षनाथ पुन्हा त्या ठिकाणी ते पान घेऊन मच्छिंद्रनाथांपाशी पर्यंत त्या ठिकाणी आले. आल्यानंतर मच्छिंद्रनाथांसमोर ते पान ठेवलं आणि मच्छिंद्रनाथांनी भोजन त्या ठिकाणी आनंदानं केलं. मच्छिंद्रनाथांनी भोजन आनंदानं केलं. त्याच वेळामध्ये मच्छिंद्रनाथ बोलू लागले, महाराज अरे गोरक्षा अन्नदान स्वयंपाक खूप सुंदर झालेला आहे, पण याच्यामध्ये जर अजूक जर वडे मिळाले असते ना तर मन तृप्त झालं असतं, मन तृप्त झालं असतं रे. गुरुवर फक्त जर त्या ठिकाणी गुरुवर तुम्ही चिंता करू नका, परत जातो परत वडे घेऊन येतो, परत भिक्षा मागतो, तुम्ही चिंता करायची नाही बरं का. म्हणून त्या ठिकाणी जात असताना गोरक्षनाथ महाराजांनी ज्या घरातून भिक्षा आणली ना त्या घरी परत गेले. परत गेल्यानंतर पुन्हा आवाज दिला आणि महिलाच्या कानावर आवाज पडता क्षणी बाहेर येऊन पाहिलं तर अरे आता तू आला होता, भिक्षा घेऊन गेला, हा धक्का असताना सुद्धा तुला काम करायचं जीवन येतं, तू भिक्षा मागतो, है की नाही. त्यावेळेस सांगितलं, बाहेर येऊन त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही भिक्षा दिली इथपर्यंत बरोबर, पण त्या भिक्षामध्ये आलेले जे वडे आहे ना ते माझ्या गुरूंना फार आवडले, माझ्या गुरूंना फार आवडले. पुन्हा भिक्षा येतील ना त्या ठिकाणी काय करावं लागेल. गोरक्षनाथांनी सांगितलं, माई मला काही कर, माझ्या गुरुवारांना मच्छिंद्रनाथांना तू बनवलेले वडे खूप आवडले आणि ते मला दे. मग त्याच्या बदली तू अरे तुला वडे देते, पण त्याकरता काय देशील तू, तू म्हणाल ते देईल माई. आणि मग माईना सांगितलं तुझा डोळा दे, तुझा डोळा दे. आणि डोळा दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ मात्र त्या ठिकाणी आशीमध्ये बसत असताना गुरु गोरक्षनाथांनी डोळा दिला आणि भिक्षा घेतली. बाई भयभीत झाली, भयभीत होत असताना घाबरलेली आहे. अन्न संपवलं आणि मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी सर्व प्रकारचं अन्न भिक्षा म्हणून घातलं. षडयंत्र युक्त अशी प्राप्त झाली, अन्नाची भरपूर भिक्षा मिळाली. पुरेशी वाटू गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांकडे पाहिलं आणि मच्छिंद्रनाथ सांगितलं तर गोरक्षा अरे हे काय केलं तू, काय केलं तत्वाची जाणलं. म्हणे बाळा मला त्या ठिकाणी एवढं कर्म मिळत असताना सुद्धा, कारण का तुमच्या हातून तुम्हाला वडे आवडले, पण वडे घेत असताना त्या मातेने माझा डोळा सांगितलं, पण शाबरी विद्येचं तत्व ज्ञान
आणलं, अघोरी तत्वाची शक्ती दावली आणि सांगितलं, गोरक्षनाथाने सांगितलं, माई माझ्या गुरूंना त्या ठिकाणी आवडत असताना वडी त्या ठिकाणी तुझी समीरपती प्रार्थना मिळवली. आणि मच्छिंद्रनाथांनी पुन्हा शिष्याला पोटाशी धरलं. मच्छिंद्रनाथांनी शिष्याला पोटाशी धरलं. गोरक्षनाथांपाशी त्या ठिकाणी येत असताना कवटळून मिठी मारली आणि त्याच वेळामध्ये त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून तो डोळा जसाचा तसा पुन्हा चांगला गेला. आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना दत्तात्रयाने दिलेली योग विद्या एका महिन्यात शिकवली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. बोलिए नवनाथ महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अनेक वर्षाची सप्त ऋषी मात्र त्या ठिकाणी अनेक वर्षाची मग त्या वेळामध्ये बद्रिका आश्रमामध्ये 12 वर्ष तप ऋषी मुनींनी केलं. कानिफ उत्तरेकडे गेला आणि गोरक्ष मात्र दक्षिणेकडे गेला. दोघे आपल्या गुरुचा शोध करू गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या भेटीसाठी फार उत्कृष्ट त्या ठिकाणी लागले. लळा लागला. गोरक्षनाथ चौकशी करीत करीत मात्र त्या ठिकाणी जात असताना मच्छिंद्रनाथांची यातना मिळवित असताना कर्म यातना मिळवली. तेव्हा द्वारपाला मात्र त्या ठिकाणी जात असताना नगराची यातना भोगली. आणि मग भोगत असताना पुढं कल्पित असताना हनुमंतरायांची प्रथाची प्राप्ती मिळवित असताना महाराज म्हणतात की भगवान शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुनला पवन सुत विनती बने दिखे गाता दुखियों में तुम बजल गाता. सिया राम का काज सवारे. सिया राम का काज सवारे. मेरा करो उद्धार पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. हो आईने
मत अनुसार आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। पधारिए पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए। ओ श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मान लो मेरे नगीने में, मान लो मेरे नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। बोलिए नवनाथ महाराज की जय, बोल बजरंग बली की जय। त्या वेळामध्ये बद्रिकामध्ये 12 वर्ष तप साधना ऋषी मुनींनी करावं, जप करावं. मच्छिंद्रनाथांची भेटीची फार उत्कृष्ट लागलेली होती. द्वारपाल होते, त्यांनी गोरक्षनाथांना विचारलं, या नगरामध्ये मच्छिंद्रनाथ आले होते का? तेव्हा द्वारपाल म्हणाले, येथे मच्छिंद्र नावाचा एकही साधू आला नाही. मच्छिंद्रनाथ नावाचा एकही साधू आला नाही. जालिंदर नावाचा एक साधू पूर्वी आला होता. काय न होते आश्चर्य, त्याच्या डोक्यावर गवताचा भार मात्र घेऊन तो जाऊच लागला. गायींना गवत घाली गवताचा भारा आधारित डोक्यावर राहत असे. गोरक्षाला मोठं नवल वाटलं. त्यानं द्वारपालांना पुन्हा विचारलं, किती दिवस झाले, कुठे गेला तो? द्वारपाल म्हणाला, 10 वर्ष झाली असतील, पण पुष्कळ दिवस तो उखिरड्यावर पडून राहत असताना एकीकडे कुठे गेला कुणा ठाऊक नाही, कुणाला माहीत नाही. मच्छिंद्रनाथाने आपलं नाव बदललं असावे असं प्रत्येक मात्र त्या ठिकाणी गोरक्षनाथांना वाटलं. नाथांनी आपलं नाव बदललं असेल. घरासमोर जात असताना म्हणून मग गोरक्ष हेलपाट नावाचा एक नगरामध्ये भिक्षा मागू लागला. भिक्षा मागत असताना रिकाम्या घरासमोर उभा राहून आणि अलक निरंजनाशी हाक दिली, पण त्या घरामध्ये कुणीच नव्हतं. मात्र तो उभा होता. जवळच जमिनीतून अलक निरंजनाशी आरुळी आली. हे ऐकून तेव्हा गोरक्ष म्हणाला, कुठे आहात तुम्ही? आतून उत्तर आलं, अरे मी जमिनीच्या पोटामध्ये आहे. गोरक्षानं विचारलं, आपलं नाव काय आहे? आतून उत्तर आलं, मी जालिंदर आहे. गोरक्ष म्हणाला, माझं नाव गोरक्षनाथ आहे, माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहे, पण तुम्ही जमिनीत गाडलेले कसे गाडला सांगा. त्यावेळी आतून जालिंदरानं मैनावती आणि गोपीचंद सगळी कथा सांगितली आणि ते ऐकून गोरक्षनाला फार मात्र त्या ठिकाणी राग आला. गोरक्षनाथांना इतका राग आला, महाराज तुमची अशी स्थिती कुणी केली? त्या राजाचं भस्म करून टाकतो, तुम्ही फक्त आज्ञा करावी. जालिंदरनाथ म्हणाले, नको नको, तुम्ही आता काही करू नका, पण जे झालं ना ते आता नाथ पंथाच्या हिताकरता ठरवणार आहे. तुम्ही कुठेतरी गोष्ट बोलू नका. तुम्ही इथून पुढे जात असताना कानिपनाथ भेटेल तुम्हाला आणि त्याला भेटल्यानंतर सगळं सांगा. युती करून राजकला मिरवित असताना पंथाचा महिमा वाढवा आणि पंथाचा महिमा वाढवित असताना त्यांना सांगणं मान्य करून गोरक्षनाथ जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीला जात असताना इकडं कानिपनाथ मात्र प्रवास सुरू असताना लोकांनी उपदेश करून पुष्कळ शिव्या गाळ्या केल्या असतील. हळूहळू त्यांना अनेक रूपाची, परंतु जीवनामध्ये जात असताना कानिपनाथांनी हळूहळू शिष्यांची संख्या 700 गेली. पुढे पुढे जात असताना कानिपनाथ 700 शिष्यांसह
श्री सीमेवर म्हणजे दुसरं तळ म्हणजे ठोकला आणि हनुमंतरायाच्या रामसेतूचं भुरभुर करणारे निघाला. श्री राज्यामध्ये सीमेवर आला, त्याचाही जर स्पर्शमुळे जर जमिनीवर चिटकला असताना वजही झालं आणि जाणत असताना आश्राला जमवून ठेवलं. त्यावेळे नाथपंथानं शेकडो लोक तळ ठोकून बसलेले असते, पण जीवनामध्ये मच्छिंद्रनाथांना आत पाठवून काहीतरी करून गुंतवणूक ठेवली पाहिजे. हे लोक जर करीत असतील ना, त्या परतीची यातना भोगली आणि मिळवित असताना मच्छिंद्रनाथ मात्र त्या ठिकाणी गुंतून ठेवले. अनेक देतील, मग मैनाकीला बिचारीला दुःख होईल. तेव्हा इथून त्या लोकांना घाबरून परत हाकलेलं पाहिजे असं ठरवून हनुमंतरायानं विशाल रूप धारण केलं आणि त्याचं रूप इतकं भयंकर होतं. कानिपावर शिष्य घाबरून गुरुच्या मागे लपू लागले. गुरुच्या मागे लपू लागले आणि त्यांना भयानक त्या ठिकाणी अभय देऊन, घाबरू नका, तुमची नुसती गंमत पहा. लगेच कानिपानं वस्त्र मंत्राचं भस्माच्या चिमट्याद्वारे आकाशात फेकलं आणि मारुतीनं मात्र वेळ येतात दगड आणि शिळा उचलून प्रवृत्ती सुरुवात केली. वज्रास्त्र बाजूला गेलं, त्याचं चरण झालं आणि मुठीत वज्रास्त्र सोडून मात्र सुद्धा कानिपनाथ महाराज चिडल्या गेले. आणि त्याच वेळे कालिका, अग्नी, इंद्र, वायू अशी अनेकांची वारी चुकली. इथं येत असताना पण शेवट जात असताना मारुतीरायांना सुद्धा मग सांगायचं उद्देश एवढा की जटू लागली अग्नी, वायू लागली प्रंती, देखती या जानती. आणि मग त्या वेळामध्ये तुझा जो मुलगा आहे ना, तो त्रास देऊ नको अशी प्रार्थना करीत असताना शीर झालं आणि शेपटीला मात्र बांधून समुद्रात बुडवलं बरं का. त्यामुळं समुद्र पाणी उधळू लागलं. मग समुद्र मरणास माणसाच्या रूप धारण करू लागलं. पाण्यामुळे जलचर मरू लागले. आणि जात असताना तो मारुती कानिपनाथाचं युद्ध चालू असता वेळी वायूने मारुतीचे हात धरून त्याला आवरलं व म्हणाले, बाबा रे, फार आता झालं, नाथ परंपरा वशिष्ठ आहे, त्यांच्याशी झगडा करून काही होणार नाही. पण तू मच्छिंद्रनाथांचा लढलास ना, तर तुला पर्वत डोक्या एवढं त्या नव्हे तर वृद्धाची साधना मिळवित असताना ते बळ कानिपनाथ जवळ मध्ये आहे त्यांच्यामध्ये. मग तू त्यांच्याशी मैत्री कर, त्यांच्याशी मैत्री कर. मग पुढे जात असताना मारुती म्हणाला, यांना श्री राज्यामध्ये जायचं तर जाऊन देणार, पण मच्छिंद्रनाथांजवळ कोणी योगा संबंधी भाषण करायचं नाही व त्याला बाहेर न्यायचं नाही. मारुतीची हे हट्ट पुरवण्याकरता कानिपनाथ शिष्यांचं सकाळी श्री राज्याच्या शिरला शेकडो नाथपंथी लोक मात्र त्या ठिकाणी पुढारू असा एक रूपाने योगी आहे, जपी आहे, संन्यासी आहे, अनेक त्या ठिकाणी अशा श्री राज्यामध्ये जात असताना परजून या प्राप्ती मनातून दचकला आणि मैनाकीला आपण कसं सोडावं. त्यानं कानिपनाथाला मोठं वैभवशाली समोर जाऊन जालिंदरनाथाची सर्व महती काढली. सर्वांना श्री राज्यात मरण आलं नाही. कारण का कळलं का त्या कानिपनाथाला त्यानं 700 शिष्यांसह श्री राज्यामध्ये महिनाभर ठेवून गुंतून ठेवलेला असताना मग का मारुतीला सुद्धा प्रश्न पडला. मारुतीने सांगितलं, देवा तुम्ही चतुर आहात. मारुतीची साक्षा रूपाची प्राप्ती मिळवली, धनुर्धराची प्राप्ती मिळवली आणि मिळवित असताना सांगितलं, बाबा नो एक काम करा का, तर जीवनामध्ये असेल तर नाथ संप्रदायाची परंपरा म्हणून का महाराज म्हणतात, चला चला हो मारुती जाऊ रामाच्या भेटी, लक्ष्मण बोलवितो आणि राम तुमची वाट पाहतो. श्रीकृष्ण हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की त्या वेळामध्ये जात असताना कानिपनाथ गोरक्षनाथांना कळलं की मच्छिंद्रनाथ श्री राज्यामध्ये आहे. तत्काळ देशाची प्राप्ती मिळवित असताना उलंडीक श्री राजा सीमेवर पोहोचत असताना नर्तिक हनुमंतरायांनी मदत केली. हनुमंतरायांची स्तुती मिळवित असताना हनुमंतरायांची कर्म यातना मिळवली. आणि कलियुगात म्हणत असताना श्री राज्यामध्ये जात असताना मैनकीच्या राणीच्या समोर नृत्यकला दाखवली. जिकडं जाव पुष्कळ धन मिळून सुखी होऊ शकतं, पण गोरक्षनाथ म्हणाला मी तुमच्या साथीदार म्हणून श्री राज्यात येऊ का? ती म्हणाली आमचा साथीदार तुम्ही होऊ शकत नाही. तुला काही कला येत असती तर तू या ठिकाणी निश्चित येऊ शकतो. पण गोरक्ष मात्र त्या ठिकाणी बोलू लागला. गोरक्षनाथ महाराज म्हणाले मी गायन करीन, मृदुंग वाजवील. आणि ती म्हणाली असे म्हणतोस ना तर एक काम कर, इथे दाखव तुझं नृत्य कौशल्य. गोरक्षानं भस्म मंत्र कपाळाला लावला. ओटातून त्या ठिकाणी कर्मदाही दिशा फेकल्या गेल्या, वादाला लावलं गेलं. आणि त्या गंधर्वामध्ये जात असताना असा चमत्कार झाला की वृक्ष व दगडा सुद्धा गायन करू लागले, वाद्य वाजू लागलं. तो वनभाग स्वरांनी भरोत्तरी करीत असताना वृक्ष दगडा फेकाची प्राप्ती केली. प्राप्ती करीत असताना मिळवित असताना वन भागामध्ये सूर्य प्राप्ती मिळवली. आणि मग त्या वेळामध्ये भस्म घेतला. गोरक्षानं आपलं नाव पूर्वक केलं आणि मग सांगितलं का जीवनामध्ये त्या ठिकाणी मग नृत्या करता स्त्रीचं वेश धारण गोरक्षनाथांनी केलं. आणि केल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ असते त्या स्वाधनेमध्ये असताना सुद्धा सांगितलं, कारण का मृदुंगातून सुद्धा आवाज येऊ लागला. का आला? चलो मच्छिंद्र चलो मच्छिंद्र गोरखाया, मच्छिंद्र गोरखाया, चलो 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 मच्छिंद्र गोरखाया. चलो मच्छिंद्र गोरखाया, 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 चलो मच्छिंद्र गोरखाया. चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया. बोलिए नवनाथ महाराज की जय. त्या वेळामध्ये मच्छिंद्रनाथ मात्र त्या ठिकाणी सांगितलं महिना केलं प्रश्न निर्माण झाला. आणि राम सुद्धा देखवून या डोळा दाखवित या डोळा म्हणून त्या करता महाराज म्हणतात चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया. आणि मग अशा रूपानं श्रीरामानं मारुतीला पुणेनं दाविल्याप्रमाणे आपलं खरं स्वरूप दाखवलं. आणि मग त्या वेळामध्ये मारुती तिथं स्वतःच्या रूपात प्रगट झाले. आणि रामानं गोरक्षाला प्रेमानं आलिंगन दिलं. म्हटले गोरक्षा मैनाकीनं मारुतीकडून वरदान मिळवलेलं होतं आणि ते वरदान मिळवित असताना वचन घेतलं, तुझे गुरु मच्छिंद्रनाथ यांना मागून घेतलं आणि त्याकरता त्या मच्छिंद्रनाथांना परत नेऊ नकोस अशी मागणी इच्छा मात्र मारुतीरायांपाशी केली. गोरक्ष म्हणाला तुमचं म्हणणं तुमच्या दृष्टीने ठीक आहे, पण आम्ही नाथपंथी मच्छिंद्रनाथ आणि स्त्रिया विलिंद गुंतून राहावं हे आमच्या पंथाला काळीम भासणारी टीका राहू शकते. हे आमच्या पंथाला चालू शकत नाही, हे आमच्या पंथाला यातना करू शकत नाही. मग त्याकरता त्या निराधाराचं वचन ऐकून मारुती फार संतापली व त्या ठिकाणी श्रीराम त्याला बोलू लागले, वायुपुत्रा नाथपंथी माझे प्रिय भक्त आहेत, तू माझा प्रिय भक्त आहे. अरे याचा जर कार्यात आढळला तर ते योग्य नव्हे तर राग आवरा. श्रीराम मग त्या ठिकाणी गोरक्षणाला बोलू लागले, नाता गोरक्षनाथ तुम्ही जर आतापर्यंत त्या ठिकाणी शोध लावला, अनेक रूपाची प्राप्ती धनाची प्राप्ती मिळवली, मग त्याकरता पोटाशी मला क्षमा करा. आणि क्षमा मागत असताना गोरक्षनाथ विजयशील स्वभावानं त्या ठिकाणी श्रीराम राज्यामध्ये जाकृती यातना भरली, आठवटाशी धरलं आणि निरोपण देऊन आपल्या ठिकाणी योग्य रूपामध्ये जात असताना मग का सप्त ऋषी मात्र आहे.
हनुमंतरायाची स्तुती मिळवली, सर्वांनी एकत्रित साधना मिळवली आणि मिळवीत असताना सांगितलं मच्छिंद्रनाथाला नेण्याकरता या ठिकाणी. पण ज्या वेळेस मृदुंगातून आवाज आला चलो मच्छिंद्र गोरखाया, त्याच वेळेस मच्छिंद्रनाथांना कळलं हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा गोरक्षनाथ आहे. गोरक्षनाथांची यातना आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, गुरुवरती असलेली अटूट भक्ती आणि भाव जमेलेची साधना मिळवली आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो त्याकरता हा नवनाथ ग्रंथ आहे. नवनाथ ग्रंथ आहे. मग का महाराज म्हणतात नका समजू साधू सुधी माझ्या नाथांची विभूती, नडला मला भिडला मला त्याला करणार नाही मी काही, नाथ बाबाचा हात आहे पाठीवर घाबरत नाही, देईल धपाटा करील देऊ तुझा सपाटा, अशा या यातनेची मिळवली. मग आणि मग मिळवित असताना महाराज म्हणता अशी नऊ नारायणाचा अवतार. तसं जर बघितलं तर नवनाथांची कथा आहे ही 3 दिवसात होत नाही आहे की नाही, आणि 7ही दिवसात होऊ शकत नाही. एक म्हणजे शिवमहापुराण कथा आणि नवनाथ कथा. कारण ही कथा म्हणजे या ठिकाणून पहिल्या ग्रंथातून थोडं उचकायचं आहे की नाही, दुसऱ्या ग्रंथातून घ्यायचं काही. म्हणून एक लक्षात असू द्या, याला कमीत कमी 7 दिवस, पण आपला हा नियम आहे 3.5 दिवसाचा नाम यज्ञ काही कळेना त्यांच्या कृपेने या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून नाथांची सेवा फार अगणित आहे. नाही तर अनेक रूपानं त्या ठिकाणी महाराज म्हणतात की नाथ संप्रदाय परंपरामध्ये जात असताना महाराज म्हणतात की ग्रह भूत पिचाच त्रिलोकी ढाकी, आजूबाजूला जी वाईट शक्ती येते ना दादा हो, नाथांच्या विभूतीने जाते. त्याचा अनुभव मला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो बरं का. कारण का एवढी मोठी ताकद आहे, कारण का कुणाच्या स्वप्नामध्ये आले असतील, कुणाचे या ठिकाणी असते. मग आम्ही भगवे कपडे घातले, भगवे कपडे घातल्यानंतर मग आम्ही भगवी कपडे घातली, नाथ संप्रदायामध्ये आलो. पण महाराज म्हणतात तिथं सुद्धा नियम सांगितलेला आहे बरं का, नियमाशिवाय काही चालत नाही. म्हणून त्याकरता काय महाराज म्हणता बाबा बंगा बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या सर्वांनी जागेवरती उभं राहायचं, राहू दे फिरून आला रे नाथ भगव्या जागेवरती उभं राहायचंय. हात आहे ना हात, वा वा. सर्वांनी आपापल्या जागेवरती मस्त आनंद घ्यायचा आहे. सागर भाऊ नाचायचं, सर्वांनी नाचायचंय. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपडीवाला, बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपडीवाला, बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपडीवाला, बाबा बंगाल फिरून आला रे बाबा भगव्या कपडीवाला. शिवल्या पुत्र नाही कोणाशी जमले मित्र, नाथ भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र,
कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी अंगठे बाळाला गोंधळ वाढला भवानी गोंधळ गोंधळ वाढला भवानी गोंधळ हा गळ्यात घालून कवड्याची वाळ पायात घालीन झाळ हातात परडी तुला गावडी वाजवितो संसळे गळ्यात घालून कवड्याची वाळ पायात घालीन झाळ हातात परडी तुला गावडी वाजवितो संसळे धक धक जागाने तुनाले तू जगणार बाबा भक्ती गाठून येते नाम तुझं गाता आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जावते लवकरी अंगठे बाळाला
सद्गुरु जालिंदरनाथ महाराज की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बोले भाई सब संतन की जय. त्याचबरोबर आमचे भास्कर नाना असते आणि अतिशय गोड साऊंड सिस्टीम असते असणारे आमचे सचिन भाऊ रवी भाऊ रवी भाऊ अतिशय गोड तुमची साऊंड सिस्टीम. त्याचबरोबर सर्व अतिशय बघा आपला जो हा कार्यक्रम आहे बघा यूट्यूब चॅनलनुसार या ठिकाणी पाहायला मिळतो. असे असणारे आमचे भजन सेवा विस्फुती नाना त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर उद्या या ठिकाणी कालेचं कीर्तन होणार आहे. हरिभक्तपरायण सचिन महाराज ठाकरे किती वाजता आहे? 7 ते 9 या वेळेत कालेचं कीर्तन होणार आहे. संध्याकाळी उद्या 7 ते 9 संध्याकाळी हरिभक्तपरायण सचिन महाराज ठाकरे यांचं गोड कालेचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. त्याही कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्त सज्जन बालगोपाल सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती. जास्त वेळ न घेता पुनश्च या परिवाराला धन्यवाद देतो की असंच कार्य तुमच्या हातातून घडत राहो. म्हणून जास्त वेळ न बोलता यासाठी आरतीसाठी सर्वांनी सज्ज व्हायचे. आजच्या पंक्तीचे मानकरी केदू माधव वागचौरे व सचिन परशुराम वागचौरे यांनी आरतीसाठी पुढे यावे. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वर्षेंदुराची कंठी जगे जय देव जय मंगल देव श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामान मूर्ती जय देव रत्नाकर सुधाकर तुझे तुम्हारा चंद्र जीवटी गंगो जोरा हिरे मकर शब्द गोरा पूर्ण पूरे चरणे आवे जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामान मूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर सर्व सोडा दास रामाचा पाई जुना संकटी पावा निर्वाणी रक्षा विश्वर जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय कलमादे अवतार लावणार नासा दावीला मार्ग समजून केला से उतार अवघ्या दिनाचा किती महिमा गावना वशिना जय देव जय न बनाता वसमी न बनाता आरती वो वाड भावारती वो वाड श्री गुरु दत्ता जय देव जय अच्छा वासून झाले मच्छिंद्रनाथ गोरक्ष जन्मले गौरी भस्मात चंद्राची उत्पत्ती आगी खोट्यात कांडवाचा जन्म तो कसे करणार जय देव जय न बनाता वसमी न बनाता आरती वो वाड भावारती वो वाड श्री गुरु दत्ता जय देव जय भिक्षेच्या पात्रात झाले भटकरी देवनाथ तो सर्वत्र चौरंगी अंघोळ कृष्णेच्या देवी वंशित नागात सर्वाचे जय देव जय नवनाथ संतवनाथ आरती ओ वाळ भावाती ओ वाळ श्री गुरु दत्ता जय देव जय चरणापासून झाले चरपटीनाथ ध्रुवील नारायण रक्ष करवा कैने उभे चंदा वंकिनाथ असे नवनाथ झाले प्रसिद्ध जय देव जय नवनाथ संतवनाथ आरती ओ वाळ भावाती ओ वाळ श्री गुरु दत्ता जय देव जय असे हे नवनाथ प्रगट झाले सबरी विधेने जगुधारी दत्त प्रसादे सिरवर आले गणेशनाथ शरण जय देव जय नवनाथ संतवनाथ आरती ओ वाळ भावाती ओ वाळ श्री गुरु दत्ता जय देव जय 17 बुट्टांना ओंकार वदने हरिगणवळ सुंदर कळले ब्रह्मांड लागे दिवाणी सर्वनाने जय देव जय हरिनाथ स्वामी नमः तुमचे प्रसाद झाले गुरुता जय देव जय तुम तुमले पाताळ धरणी धर्मानी हरी जय देव जय हनुमान स्वामी हनुमान तुमचे प्रसाद झाले गुरुता जय देव जय गाली लोटांगण मंदिर चरण डोळ्यात पाहिलं तुझे प्रेमी अलंकार आनंद बोल वालो विठ्ठल जय तमेव बंधो सकलमेव तमेव विद्याधरं तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मता प्रकृतिस्वभा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणे समर्पयामि भक्तं केशव नारायण श्रीराम वन्दे श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे नवनाथ महाराज
की जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज महाराज की कालीनाथ महाराज की जय।